ब्रेकनंतर बघूया सिनेमागृह, स्विमिंग पूल आणि जिम बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश देऊ केलेले न्यूज 18 लोकमतने मुंबईतील दादर परिसरातील प्लाझा थिएटरचा आढावा घेतलाय। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी। सध्या मुंबईमध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि त्याच्यासह त्यांच्या नातेवाईकांना पण सस्पेक्टेड म्हणून त्यांच्यावर सध्या ते अंडर ऑब्झर्वेशन आहेत। आता आपण जर राज्य सरकारच्या निर्णयाकडे वळलो तर हे निर्णय जरी मुंबईकरांना सांभाळण्यासाठी असले किंवा मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी असले तरी करोडो रुपयांचं नुकसान होत आहे। जसं चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद करण्यासाठी। जर आता आपण या पोस्टर्सवर नजर टाकूया की बागी 3, अंग्रेजी मीडियम आणि विजिता सध्या प्लाझाच्या थिएटरमध्ये हे 3 चित्रपट दाखवले जातात, ज्याचे जवळपास या प्लाझामध्ये 4 शो आहेत। म्हणजे आपण बघितलं की 12:30, 3:30, 6:30 आणि 9:30 आणि 696 म्हणजे 4 कमी 700 सीट एका वेळेला भरल्या जातात। आता जेव्हा हा असा निर्णय आला, राज्य सरकारनं घोषित केला, त्यानंतर एकटं प्लाझा नाही तर या मोठ्या शहरातले सगळ्याच थिएटरचा धंदा बुडला आहे। साहजिकच आहे, जो चित्रपटाचा गल्ला आहे तो काही होणार नाहीये। त्यातच आता आपण बघतोय की 20 मार्चला हे 2 म्हणजे नेबर्स आणि बँडबाजी सारखे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ते कदाचित पुढे ढकलले जातील। पण एकूणच जर आपण बघितलं की मागच्या आठवड्याभरापासूनच मुंबईतल्या अनेक थिएटरमध्ये लोकांचं येणं किंवा मूवी बघायला येणं कमी झालं। इथले सिक्युरिटी गार्ड आहेत आपल्या बरोबर, सूरज कांबळे, त्यांच्याकडे लढून घेऊया। सूरज, मला सांगा की सध्या प्लाझामध्ये गेल्या आठवड्याभरापासून कशी परिस्थिती आहे? प्रत्येक शोला लोक येत आहेत का? खूपच क्राऊड कमी आहे, म्हणजे 10-15 असे लोक येत आहेत आणि आता याच्यावरती राज्य सरकारने निर्णय घेतलेलाच आहे आजपासून बंद ठेवण्याचा। पण लोक येत आहेत का मग चौकशी करायला? लोक येत आहेत चौकशी करण्यासाठी, पण बंदच आहे असं सांगतोय आम्ही। म्हणजे क्राऊड खूपच कमी आहे गेल्या आठवड्याभरापासून। संदीप, आपण बघितलं की क्राऊड कमीच आहे, तशीही गर्दी कमी आहे आणि त्यात आता राज्य सरकारचा निर्णय, त्यामुळे कोणीही फिरकत नाही। त्यामुळे एकूणच याचा सगळा जो परिणाम आहे तो अर्थव्यवस्थेवर होताना बघायला मिळतोय। जसं आपण रेल्वेचं बघितलं की रेल्वेमध्ये सबअर्बनची तिकीट आहेत, म्हणजे उपनगरीय लोकलची जी तिकीट आहेत त्यांचा गल्ला 7 लाखावरनं थेट 5 लाखांवर आलेला आहे। त्यामुळे याचा एकत्रित परिणाम जाणवायला लागलेला आहे हळूहळू आणि लोक स्वतःची काळजी घेतात, जास्त घराबाहेर पडत नाहीयेत। मॉलचं आपण म्हटलं की मॉल ही नेसेसिटी नाहीये, पण लोकल म्हटलं तर ती अत्यावश्यक गरज आहे लोकांची, कारण कामाला जाणं, त्यासाठी लोकल शिवाय मुंबईत तरी पर्याय नाहीये। आणि साहजिकच आहे की लोक बाहेर पडतात आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लागण होण्याची शक्यता असू शकते आणि यासाठी मुंबईकरांनी लोकल प्रवास करताना हात सॅनिटाईज करणं किंवा मास्क लावणं सध्या तर या महत्वाच्या गोष्टी ज्या त्यांना करता येतील। आणि मुंबईतलं जर पॉझिटिव्ह मुख्यमंत्री बोलतात, शहरी भाषा शहरामधल्या लोकांना गाळ वगैरे असं दिसतो, पण तळागाळातला कार्यकर्ता समाजाबद्दल आणि एकूण मतदारसंघाबद्दल विविध प्रश्नांवरती व्यवस्थितपणाने त्यांच्या वेदना व्यथा आणि नुसत्या वेदना व्यथा न मांडता त्याच्यावरती उपचार सुद्धा सुचवणारं असं ते त्यांचं भाष्य जे होतं ते बघितल्यानंतर मी थक्क झालो। कारण त्यांचा मी फोटो बघितला होता शेती करतानाचा, आणि शेती करणारा हा साधा माणूस हा एखाद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आज बोलतायत। अधिवेशन सुरू आहे असं आपण बघतोय। यानंतर वेळ झाली इथेच थांबण्याची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।